करायच्या आहेत याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे आणि पंचाने देखील याच्यावर लक्ष द्यायचं आहे. थँक्यू सागरी गणेश स्थळ. आताच मॅच खेळून आले तरी देखील नेक्स्ट मॅचसाठी तितक्याच फास्ट ते तयार झाले. त्यांचं देखील आभार मानूया, त्यांचं देखील कौतुक करूया आणि वळूया मित्रांनो या मॅचकडे जी क्वालिफाय आपण पाहिलं. क्वार्टर फायनल सेकंड राऊंडची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील सामना आहे. दुसऱ्या फेरीतील सामने नेहमी रंगतदार होणार कारण एका बाजूला BCCI आगरसुरेचा जर विचार केला तर मोठी नावं या टीममध्ये नाही आहेत. मात्र जे काही खेळाडू आहेत ना ते खूप टॅलेंटेड खेळाडू या संघामध्ये आहेत. वेग बनकर, अनिरुद्ध, साहिल अशी दिग्गज नावं नाही आहेत. मात्र ही नावं दिग्गजांच्या वरची आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे कारण खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत ते खेळत आलेत आणि चांगल्या चांगल्या संघांना नवजीवन दिघोडी सारख्या संघाला त्याने पराभूत केलंय. पराभूत म्हणजे एक तर्फी त्यांनी पराभूत केले. वेग बनकरनं बहारदार खेळी करून एकाच षटकांमध्ये 3 षटकार लगावून आपल्या संघाला विजय मिळवून दिले. नेहमीप्रमाणे BCCI आगरसुरे संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक साहिल येतोय. ज्या साहिलनं मागच्या मॅचमध्ये थोडीशी खराब कामगिरी केली होती. पिंट्यानं त्याच्यावर आक्रमण केलं होतं. आता मात्र साहिलला जयेश साहिलच्या समोर एक जयेश लटचं एक मोठं आव्हान आहे. ते आव्हान त्याला पेलावं लागेल. त्या आव्हानाचा सामना त्याला करावं लागेल. चॅलेंज आता आपल्याला स्वीकारायचं आहे. चॅलेंज स्वीकारल्यानंतरच आपल्याला यश मिळतं मित्रांनो. कारण चॅलेंजिंग प्लेयर जेव्हा समोर असतं ना तेव्हा तितकीच ऊर्जा आपल्यामध्ये आपण निर्माण करून घ्यायची असते. तीच ऊर्जा आता मात्र साहिलला निर्माण करून घ्यावी लागेल. फिल्डिंग सजावट पाहिली. डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. मिड ऑन मिड ऑफ शॉर्ट पॉईंट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट स्लीप आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग पाहतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. खूप चांगलं मैदान आणि या मैदानाचं नक्कीच योगदान आपण पाहतोय. सन्माननीय छोटम शेठ यांनी हे दिलेले योगदान. पहिला चेंडू जरूर ओव्हरपिच होता. चेंडू हवेत होता आणि यावेळेस नक्कीच आपण पाहिलं ना तर साहिलनं एक चाणाक्ष नीती अवलंबली आहे. साहिलने फलंदाजाला अक्षरशः फॉलो केले. तो ज्या दिशेने त्याचा टान्स घेतो ना त्याच दिशेने चेंडू थोडा वेगवान टाकतोय आणि हा चेंडूवर आपण पाहिलं ना एक धाव मिळते. स्वतःचं आणि संघाचं आपण पाहतोय सागरी गणेश स्थळ संघाचं अकाउंट ओपन होत असताना एक चेंडूत पहिल्या चेंडूवर धाव फलकावर धाव लागली आहे. फिल्डिंग सजावट मिड ऑन डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते. शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर शॉर्ट स्लीप आपण पाहायला मिळते. सरळ बॅटने अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. असे कमी स्ट्रोक हसनेन मारतो मात्र जेव्हा जेव्हा मारतो ना ते पाहण्यासारखे असतात. कम ऑन डीजे मास्टर. हसनैन कुरेशी मी षटकारामध्ये डील करतो. आज मात्र हसनैन कुरेशींना परिस्थितीची जाणली आणि त्याला कळून चुकलं की या चेंडूवर षटकार नाही तर आपण चौकार सहज वसूल करू शकतो. दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 4 धावांनी धावफलक वाढतोय. जाऊन पोहोचतो अर्थात 5 धावा. सरळ बॅटने चांगला स्ट्रोक. रन आउटची संधी. इथे काय घडलंय. गोल्डन डकचा शिकार होतोय. अर्थात जी विकेट आपण पाहतो ना याला म्हणतात खऱ्या अर्थाने क्रिकेट मधलं नशीब. खराब नशीब पाहायला मिळालं. बॅक टू द बॉलर आपण पाहिलं. चांगला स्ट्रोक जगावला हसनैन कुरेशीनं. क्षेत्ररक्षकाचा गोलंदाजाचा हात चिंडून लागला आणि जस्टनचा वेळ तिथे मात्र घेतला फलंदाज.
सरळ बॅटनं मारलेला स्ट्रोक, आणखीन एक दर्जेदार चौकार. चांगली चांगली फलंदाजी हसनेंकडून नक्कीच पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कल क्लिअर करणं हेच टार्गेट जेव्हा फलंदाज करतो ना, तेव्हा प्रत्येक चेंडूवर तो चौकार वसूल करतो. आउटसाइड एज झेल होणार का? इथे मात्र झेल किंवा सेफ पडतोय. बचावला असं म्हणायला हरकत नाही. हसनेला जीवनदान मिळालंय. एफर्ट लावणं गरजेचं होतं क्षेत्ररक्षकांना, कारण विचार केला ना, थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक होता, स्लिपचा क्षेत्ररक्षक होता, शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता, कोणी बॅकअपला आपल्याला आलं असतं. मात्र एकही क्षेत्ररक्षक झेल पकडायला गेलेला नाही आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते ते BCC आगरसोली संघाकडून. फुल टॉस, फुल टॉस जर हसनेला टाकलं ना, तर झोपेत पण तो षटकार मारेल. षटकार. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर हसनेन आपण पाहतोय एक विध्वंसक फलंदाज जो नेहमी जाणला जातो, आज मात्र चांगला लयमध्ये पाहायला मिळतोय, चांगल्या रंगात पाहायला मिळतोय. सागरी गणेश थळ या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना हसनैन कुरेशी. स्ट्राईक एंडला न्यू बॅटर एक यंग टॅलेंट आहे सागरी गणेश थळ संघाकडून श्रीन. श्री ज्यानं मागच्या मॅचमध्ये अफलातून गोलंदाजी केली होती, आता मात्र स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. स्वरूप. राईट आर्म ओव्हर द विकेट. फैलावलेली फील्ड पाहतोय. अजून येणारी 3 षटकं, 2 षटकं. ओहो, यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये उडवण्याचा चेंडू प्रयत्न होता, आणि या चेंडू आपण पाहिलं थोडासा योग्य टप्प्यावर टाकलाय स्वरूपनं, आणि हा चेंडू निर्धाव जातोय. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू अक्षरशः ओढून मारला असं म्हणायला हरकत नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू डीप मिड विकेटला खेळून जरूर काढलाय. श्रीचं एकच टार्गेट, मला यावेळेस हसनैनला स्ट्राईकवर आणायचं आहे, आणि ते काम त्याने पूर्ण केले. या षटकातील 4 चेंडूंचा हसनैन कशा पद्धतीने सामना करणार, कारण हसनैनकडे ते पोटेन्शियल आहे, ती ॲबिलिटी आहे, ती कॅपॅसिटी आहे मोठमोठे स्ट्रोक लगावण्याची. या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळाला. लेफ्ट हँडर फलंदाज नेहमी लेग साईडला स्ट्रॉंग असतो, अशी भूमिका आपण पाहतोय BCC आगरसोली संघाच्या संघनायकाने घेतली आहे. शॉर्ट चेंडू, यावेळेस चेंडू हवेत जरूर आहे. झेल होणार का? एफर्टला मार्क्स नक्कीच मिळतील मित्रांनो, मात्र रिझल्ट इथे मिळत नाही आहे. इथे मात्र काय घडले? फलंदाज रनआउटच्या स्वरूपात श्री मैदानाच्या बाहेर.
करण्याची इच्छा असणार आहे ती सागरी गणेश थळ संघाच्या संघनायकाची. स्वरूप एक चांगली गोलंदाजी करतोय, धारदार गोलंदाजी स्वरूपच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. यावेळी शॉर्ट पिच चेंडू, चेंडू खाली राहतोय. फलंदाजानं आडव्या बॅटनं मारण्याचा जरूर प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही, कॉन्टॅक्ट, नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू निर्धाव जातोय. हसनैन ऑन स्ट्राईक. स्वरूप अतिशय धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय स्वरूप. अप्रतिम गोलंदाजी, जिथे हसनैन सारख्या फलंदाजाला अक्षरशः जगडून ठेवलंय. एकही स्ट्रोक त्याच्या बॅटला लावून देत नाहीये स्वरूप. चांगली गोलंदाजी, अतिशय दर्जेदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू, ताकद याला म्हणतात मित्रांनो. चेंडू मारायचा होता मिड विकेटला, मात्र हसनैनने आपली शरीरातली सगळी ताकद या चेंडूच्या मागे लावली. सरळ बॅटने चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार षटकार. दोन षटकांचा खेळ इथे संपलेला. धावफलकावर धावा लागल्या 23 धावा. इकॉनॉमिकल जर विचार केला तर एक षटकार वगळता स्वरूपने चांगली गोलंदाजी हाताळली या मैदानावर असं म्हणायला हरकत नाही. कारण या मैदानावर आपण पाहतोय धावांची बरसात होते, धावांची लयलूट होते. इथे मात्र थोडंसं का होईना इकॉनॉमिकल चांगलं षटक आलंय ते स्वरूपचं. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सार्थक. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. चला स्पीडअप करा. बीसीसी अगर सुरे थोडं फास्ट घ्या. कैटाम ओव्हर द विकेट. पूर्वजीत ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू जरूर आहे. डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. धावांनी विचार केला ना धावफलक वाढतोय, जाऊन पोहोचतोय अर्थात 28 धावा, 27 धावा. यावेळेस पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये काय घडतंय इथे थोडीशी गडबड, घोटाळा झालाय. जर व्यवस्थित अगोदर टायमिंग मध्ये थ्रो झाला असता, ठोक कनेक्ट करून व्यवस्थित जर नेम लागला असता तर यदा कदाचित हसनैन कुरेशीला स्ट्राईक मिळाली नसती किंवा हसनैन कुरेशीची विकेट मिळाली असती. इथे मात्र आपण पाहिलं ना पूर्वजीतने जे पूर्व नियोजन केलं होतं ना की हसनैनला स्ट्राईकवर आणायचं, ते पूर्वजीतने नक्कीच काम पूर्ण केलंय. आणि पूर्वनियोजित झालेलं हे काम आपण पाहिल्यानंतर न्यू बॅटर मैदानात जाताना पाहायला मिळतोय नितेश हुले. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज हसनैन. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नितेश हुले. हसनैन ज्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक आलेत, ज्याला आतापर्यंत आपण पाहिलं ना तर चांगल्या फलंदाजी करताना आपण बघितलेला आहे, तोच हसनैन यावेळेस स्ट्राईकवर आहे. येणारे 4 चेंडूंचा कशा पद्धतीने तो सामना करणार. फुल टॉस चेंडू जरूर होता. या चेंडूचा पुरेपूर फायदा मात्र हसनैन घेऊ शकला नाही. इथे मात्र अनिरुद्धने काय केलंय, काय घडलंय मैदानात. जिथे एक धाव होती तिथे मात्र चौकार आलाय, तिथे मात्र हसनैन कुरेशी पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय.
खऱ्या अर्थानं मित्रांनो क्रिकेटमध्ये ह्या छोट्या छोट्या चुका आपल्याला पराभवाच्या जवळ नेऊन ठेवतात. कारण 3 षटकांच्या मॅचमध्ये आपण एकही चुकी करायची नाही किंवा 18 चेंडूंमध्ये आपण एकही चुकी करायची नाही. अशा पद्धतीने जेव्हा 100% आपण क्रिकेट खेळू ना, कारण मैदानाचा विचार खूप चांगलं आउटफील्ड आहे, खूप चांगलं वातावरण आहे, खूप चांगल्या लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. तरीसुद्धा या छोट्या छोट्या चुका, कारण आपण नेहमी म्हणतो ना, परफेक्ट मेक मॅन प्रॅक्टिस देन मेक मॅन परफेक्ट. तीच परफेक्ट प्रॅक्टिस आपण ह्यांच्याकडून पाहायला मिळते. अतिशय खराब क्षेत्ररक्षण, इथे खराब क्रिकेट देखील पाहायला मिळालं. जर धावले असते तर कदाचित 2 धावा सहज पूर्ण झाल्या असत्या. मात्र हसनेंचा अंदाज चुकला. जिथे 2 धावा अवांतर स्वरूपात धावून मिळाल्या असत्या तिथे मात्र वाईट स्वरूपात एकच धाव मिळते. या एकेरी धावेने विचार केला धावफलक वाढतोय, जाऊन पोहोचतो अर्थात 32 धावा, 32 रन ऑन अ बोर्ड. 32 धावा लागलेल्या आहेत. थोडं फास्ट घ्या जिराड, सॉरी आगरसुरे. जिराडमध्ये मॅच असल्यानंतर जिराडचं नाव वारंवार येते. फुल टॉस, चुकीला माफी नाही. मी मगाशी म्हटलं डॅडींचं हे नेहमीचं वाक्य आहे. धावफलक 6ने वाढतोय, जाऊन पोहोचतो अर्थात 38 रन. जी धावसंख्या अचीव करण्याचा प्रयत्न सागरी गणेश संघाचा होता त्या धावसंख्येच्या जवळपास तर नक्कीच येऊन पोहोचलाय. चांगला चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस अनिरुद्धने चांगलं कामबॅक केले, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झाले अनिरुद्धचं. मात्र बॅकअप खराब झाला यावेळेस, खराब कलेक्शन पाहायला मिळालं ते अगरसुरे संघाकडून. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा सहजरित्या दोनही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा गतिमान होतोय, वाढतोय, जाऊन पोहोचतोय 40 रन, 40 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. हो हो, अतिशय धारदार गोलंदाजी. यावेळेस चेंडू थोडासा आपण पाहिलं ना, चांगल्या टप्प्यावर, चांगल्या लाईनवर आणि चांगल्या दिशेवर आपल्याला पाहायला मिळाला. रनआउट स्वरूपात विकेट गेली की नाही पंचाने दिले टीव्ही अंपायरला काम. कारण थंडीमध्ये पण देखील पंच थोडेसे गारठलेले दिसत. पंचाने थोडंसं ॲक्टिव्ह करण्याचं काम विनोद पाटील यांनी केलेलं आहे. त्यांचं देखील कौतुक करूया. कारण विनोद पाटील मित्रांनो म्हटलं की एक मोठा खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. यूट्यूब सोशल मीडियाचा तर विनोद, एकविरा थळ आणि दत्तकृपा सुरई, सुरई संघाचा संघनायक आलेला आहे. एकविरा थळ संघाचा संघनायक अजून इथे आलेला नाही आहे. आणि दुसऱ्या इनिंग मधला जर पहिला चेंडू पडायच्या अगोदर टॉस उडवण्यासाठी जर संघनायक आला नाही सुमित पत्रे अँड कंपनी, तर आपल्याला किंवा जो संघाचा संघनायक हजर असेल त्या संघाला टॉस विन दिलं जाईल. एकविरा थळ संघाचा संघनायक आलेला आहे. कारण प्रितेश जोपर्यंत आपण पेनल्टी बोलत नाही तोपर्यंत संघ हे होत नाही आहे, कर्णधार येत नाही, असं काहीतरी ठरलेलं आहे सगळ्यांचं. फलंदाज धावबाद आहे, फलंदाज धावबाद आहे. त्यामुळे आपण टोटल धावसंख्येचा जर विचार केला ना, 40 धावा धावफलकावर लागल्यात. 41 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे BCC अगरसुरे 18 चेंडू आणि 41 धावा. आणि या 41 धावांसाठी मी पुन्हा एकदा घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक मित्र, अर्थात खानाव गावातील एक गोड आवाज निशांत पाटील यांच्याकडे. ओटू निशांत पाटील, धन्यवाद.
मागच्या मॅच मध्ये गोलंदाज सूरज खांबे होता, या मॅच मध्ये जयेश लट आहे. सेम शॉट सेम पाहायला मिळाला, मात्र गोलंदाज यावेळेस बदलला गेला. जयेश लट जी सुरुवात मागच्या मॅच मध्ये केली होती ना अनिरुद्धनं, ती सुरुवात या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स, कुठेतरी आत्मविश्वास बीसीसी आगरसुरे संघाचा वाढलेत असताना पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला फटका, चेंडू डीप फाईन लेग रिलीजला ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमारेषावर, आणखीन एक चौकार. मित्रांनो, गलती करो गलतियां करो मगर एक गलती बार बार मत करो, दोबारा मत करो. तीच चुकी आपण पाहतोय वारंवार. जयेश लट लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू टाकतोय, डीप फाईन लेग रिजन मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढतोय. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. 2 धावा जरूर मिळतात अनिरुद्धला. धाव फलकावर धावा लागल्यात 12 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 41 धावा बनवायच्या आहेत, 12 धावा धाव फलकावर लागल्यात. जरूर चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली येणार का? एफर्टला मार्क्स दिले पाहिजेत. नितेश फुले तिथे तैनात होता. या चेंडूवरून पाहिलं एकच धाव मिळते. एकेर धावेने विचार केला धावफलक वाढून जाऊन पोहोचते 13 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 13 धाव फलकावर 4 चेंडूचा खेळ झालाय, 13 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही 2 चेंडू पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची शिल्लक आहेत. या 2 चेंडूंमध्ये एखाद दुसरा जर मोठा स्ट्रोक आला ना तर एक चांगल्या धावसंख्येपर्यंत सुरुवात होईल असं म्हणायला हरकत नाही. ते बीसीसी आगरसुरे संघाची. जयेश लटकडे चांगला अनुभव आहे, चांगली गुणवत्ता आहे. ओव्हरपिच चेंडू जरूर आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली. नितेश हुले पकडतोय झेल आणि संपतोय इथे साहिलचा खेळ. चेअर बॉय यस. आयुष्य जगायचं असेल तर तुझ्यासारखं आयुष्य पाहिजे मित्रा. खऱ्या अर्थानं जी काही मजा करतो ते तूच करतोस, आम्ही फक्त इथं रात्रभर डोळे फोडतोय. चला वळूया मित्रांनो मॅच कडे. खऱ्या अर्थानं आनंद घ्यायची एक टेक्निक पण असते. लाखो करोडो कमवणारा पण देखील इतका आनंदी नसेल आज इतका आमचा चेअर बॉय आनंदी दिसतोय. दिडल्या दिडल्या काहीतरी वेगळं नाव आहे आमच्या चेअर बॉयचं, मात्र मी त्याला चेअर बॉयच म्हणेन कारण सर्वांसाठी त्यांनी चेअर केलंय आणि सर्वांचं मनोरंजन केलंय. या विजय नाव आहे आमचं आणि तुम्ही विनाकारण वेगवेगळ्या नावाने त्यांना एकदा हाक मारताय. त्याच्यामुळे आपण पाहिलं तर मॅच मध्ये देखील रंगत निर्माण झाली आहे. विवेक बनकरचा शेवटचा चेंडू खेळायचा होता, शेवटचा चेंडू जयेश लटनं कॉमबॅक केले, निर्धाव टाकलाय. या मॅच मध्ये जरूर ट्विस्ट आले. 12 चेंडूंचं खेळ येणं बाकी आणि आपण पाहिलं तर विजयासाठी 28 धावांची गरज. 14चा ॲव्हरेजने पण धावा पाहतोय. महेश कटवटे येतोय. एक शांत आणि संयमी असा खेळाडू महेश, नेहमी स्माइल चेहऱ्यावर असते.
आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो, धारदार गोलंदाजी करतो. मॅच मध्ये कमबॅक कशा पद्धतीने करायचं किंवा प्रेशर सिच्युएशनमध्ये संघाला विजयी कसं संपादन करून द्यायचा ह्याचं नेहमी तो उदाहरण स्पष्ट करत असतो. वळूया मॅचकडे. अनिरुद्ध ज्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक मित्रांनो पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. महेश कटवटी येतोय स्ट्राईक एंडला. अनिरुद्ध पहिला चेंडू ओव्हर पिच, आओ देखा ना ताव, सीधा खेल दिया, चेंडू सीमा पार षटकार. विजय नक्कीच नागिन आपल्या डान्सवर, नागिनच्या डान्सवर एक वेगळा स्टेप आपल्याला पाहायला मिळाला चेअर बायकडून. आपल्या पहिलाच चेंडू अनिरुद्धला ओव्हरपिच दिसला आणि ओव्हरपिच दिसल्यानंतर अनिरुद्ध आता सेट झालाय आणि अनिरुद्धने आपल्या अंगातील जी काही ताकद आहे ना, ताकद कमी आहे मात्र जी काही आहे ना ती परिपूर्णपणे लावले चेंडूच्या मागे. चेंडू सीमा पार षटकार आलाय. दिंडले हाक मारू का? या ओके. यावेळेस लॉक स्वीप खेळला जरूर, व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. चेंडू टोला लागलाय डीप मिड विकेटला. राकेश रामनाथकर कडून चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि या चेंडूवर एक धाव आली आहे. या एकेरी धावेने विचार केला धावफलकावर धावा लागल्यात 20 धावा, 20 रन ऑन अ बोर्ड. 10 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं कठीण आणि थोडं सोपं असं आव्हान आहे. महेश कटवटे स्ट्राईक एंडला, मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विवेक बनकरवर स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप प्रेशर सिच्युएशनमध्ये थोडासा गोलंदाज चाचपळत गोलंदाजी करतोय. किंबहुना त्यानंतर पाहिलं तर कुठेतरी प्रेशरमध्ये हा चेंडू स्वैर टाकला जातो असं म्हणायला हरकत नाहीये. बॅट्समनच्या रेंजमध्ये चेंडू द्यायचे नाहीत हे एक टार्गेट महेशनं डोक्यात सेट केलंय. ओ यावेळेस काय घडलंय? एज लागली होती का याचं उत्तर फलंदाजाला माहिती, गोलंदाजाला माहिती आणि क्षेत्ररक्षकाला माहिती. विकेट किपर हसनेनं केली मोठी चूक. जीवनदान दिलंय. जीवनदान कोणाला दिलंय? ज्यानं मागच्या मॅच मध्ये एकतर्फी सामना जिंकून दिला होता. विवेक बनकर सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतं. इथे मात्र काय घडलंय? थोडंसं ऍक्सिडेंट झालंय. प्लीज पाणी घेऊन जा मैदानात.
चला सामना सुरू करूया आपण. मित्रांनो, नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. अगदी तशाच पद्धतीनं मैदानावर आपण पाहतोय थोडीशी दुखापत झाली आहे विवेकला आणि तो कमबॅक करणार, कारण मला माहिती आहे तो रिटायर होणार नाही. इथे चर्चा चालू होती तो रिटायर होऊन बाहेर जाईल किंवा मॅच सोडेल. मात्र विवेककडे असलेली जिद्द चिकाटी मी प्रत्येक मैदानावर पाहतो. वारंवार त्याला नेहमी दुखापत होत असताना तो त्याच ताकदीने लढण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या संघाला विजय संपादन कसा होईल याचा पूर्ण विचार करतो. विवेक पूर्ण एकदा सज्ज झालाय. इट्स ओके विवेक. विवेक ऑल इज गुड ना. यस थँक्यू. तर प्रेक्षकांना देखील त्यांनी थंब दिला त्याच्यामुळे तो ओके आहे आणि तो सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवर महेश कटवटे. महेश कटवटेकडे असलेला वेग आहे ना तो आपण वेग बरंच काही सांगून जातो. वेगासोबत त्याची असलेली दिशा टप्पा या दोन्ही गोष्टी अचूक असतात त्याच्या, त्यामुळे प्रत्येक मैदानावर चांगल्या पद्धतीने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होते. हार कर जीतने वाले को हमेशा दोस्तों बाजीगर कहते हैं. तो पडला, तो लढला आणि त्याने जिंकून दिलं सारं. खऱ्या अर्थानं चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू डीप फाईन लेग रिजन मध्ये सीमारेषा पार चौकार. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा महेश कटवटे. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी या चेंडूला स्वैर घोषित केलंय. ॲज पर लॉ नंबर 22 क्रिकेट नियम क्रमांक 22 इथे ओलंबाला जातोय आणि या चेंडूवर स्वैर चेंडू आल्यानंतर धावफलकावर एक धाव जरूर काउंट केलं ते. 26 धावा 26 रन. वेग बनकर आपण पाहतोय एक लढाऊ वृत्तीचा फलंदाज, एक चिवट फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. मोठा स्ट्रोक. What a fantastic stroke by विवेक बनकर. मगाशी म्हटलं होतं मित्रांनो, हार कर जीतने वाले को हमेशा बाजीगर कहते हैं. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं थोडीशी दुखापत झाली, वाटलं होतं तो तंबूच्या आश्रयाला येईल, मात्र वेग बनकरनं करून दाखवलंय. धावफलकावर 6 धावेने जाऊन पोहोचते. 32 धावा. 6 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय ते अर्थात BCC अगरसुरे संघासमोर. सहा चेंडू आणि 9 धावा कंपल्सरी चेस हा एक नियम या स्पर्धेचा आहे. म्हणून 6 मध्ये 9 तुम्हाला बनवावे लागतील. अजून देखील या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. सागरी गणेश थळ संघाचा आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये ज्यानं अफलातून गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज नितेश हुले स्ट्राईक एंडला आहे. अनिरुद्ध जो पहिल्याच ओव्हरपासून या मॅच मध्ये खेळतोय सेट झालाय. आता मात्र दोन्ही सेट असलेली जोडी मैदानावर आहे. त्यांच्यासमोर ह्या धावा रोखणं तितकं सोपं नाही आहे, मात्र करून दाखवावं लागेल सागरी गणेश थळ संघाला. कारण सेकंड राऊंडची मॅच आहे. त्यांना माहीत आहे या मॅचमध्ये जर जिंकलो तर आपण पाहिलं पुढल्या फेरीत आपण प्रवेश करणार, नाहीतर आपण या सकाळच्या थंडीमध्ये कुडकुडत घरी जाणार. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
एक धाव जरूर मिळते. या एकेरी धावेचा विचार केला धावफलक वाढते, जाऊन पोहोचतोय ते अर्थात 31 धावा, 33 धावा. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. एक मोठा स्ट्रोक या मॅच मध्ये सगळं काही स्पष्ट करेल. आणि एखादी विकेट जर आली ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल. ट्विस्ट अशा पद्धतीने होईल ना की फलंदाज, गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक यांना देखील कळणार नाही की घडले काय मैदानात. लोअर फुलटॉस पदरकले चेंडू, चेंडूच्या खाली जयेश लट स्वतः गेलाय. थोडासा फ्लंबल झाला जरूर, मात्र आपण पाहिलं प्रेशर सिच्युएशन मध्ये अशा मित्रांनो चुका होतात. आणि या चुका कोणी मुद्दाम करत नाही, कारण त्यांना माहिती आहे 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. या चेंडूवर जर एखादा स्ट्रोक आला किंवा एखादी धाव एक्स्ट्रा गेली तर आपल्याच ती अंगलटी येणार. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. एक स्ट्रोक 4 चेंडूंमध्ये येणं गरजेचं आहे, कारण विचार केला ना तर या मैदानावर 2 धावा धावून काढणं तितकं सोपं नाही आहे. त्यामुळे एखादा मोठा स्ट्रोक 4 चेंडूंवर येणं गरजेचं आहे. ही एक जमेची बाब आपण पाहिलं तर सागरी गणेश स्थळ संघासाठी पाहायला मिळते. नितेश हुले योग्य टप्प्यावर गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे. कशा पद्धतीने कमबॅक करणार नितेश हुले. मोठा स्ट्रोक अनिरुद्धच्या बॅट मधून डीप फाईन लेगच्या वरून येतोय दणदणीत खणखणीत षटकार. मी मागाशी म्हटलं होतं एखादा मोठा स्ट्रोक या मॅचचं पारडं आपल्या बाजूने झुकवेल. तो स्ट्रोक इथे मात्र आला. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वर मारलेला फटका, चेंडू जातोय सीमा पार चौकार. आणि या दुसऱ्या फेरीमध्ये विजयी संपादन केलं गाणं. आणि या संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण मी मगाशी म्हटलं होतं मित्रांनो या संघामध्ये मोठी नावं नाही आहेत, मात्र जी काही नावं आहेत ना ती खूप टॅलेंटेड आहेत. बीसीसी आगर सुरे आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक सागरी गणेश स्थळ. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा देऊया आपण. नेक्स्ट मॅच मित्रांनो अलिबाग तालुक्यातील एक दादा संघ आणि मुरुड तालुक्यातील एक दादा संघ असं म्हणूया. सुराई अगेन्स्ट एकविरा थळ. सुराईचा जर विचार केला तर शिवतेज पाटील अँड कंपनी, आणि आपण थळचा जर विचार केला तर सुमेध पत्रे अँड कंपनी.